नमस्कार मित्रांनो. काही वर्षापूर्वी कापसाचा दर हा 11,000 14,000पर्यंत पोहोचला होता. मग काय झालं की शासनाने डायरेक्ट बाहेरून कापसाच्या गाठी आयात करायला सुरुवात केली. त्या आयात केलेल्या गाठीमुळे कापसाचा दर हा गेली 4 ते 8 वर्षामध्ये कधीही 8,000 किंवा 6,000पर्यंत 6,000च्या वरती कधीही क्रॉस झालेला नाही. तर मग विषय आता असा आहे की काल साखरेची जी 45 रुपयावरून 65 रुपये गेलेली आहे. तर साखर एवढी वाढ झाली म्हणजे ऊसाचा दर वाढणार आहे का? तर असं होणार नाही. कारण शासनानं काय केलेलं आहे की लगेच आता बाहेर देशातून साखर आयात केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादन जे शेतकरी आहेत तर त्यांना वाटते की बाबा आपले दर वाढू शकतात. तर असं होणार नाही. आयात केल्यामुळे याचा पूर्ण परिणाम हा ऊसाच्या पिकावर होऊ शकतो आणि यामुळे जे साखर जी मार्केटमध्ये लागणार आहे त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. हे फक्त मोठ्या लोकांच्या फॅक्टऱ्या आहेत त्यांच्यासाठी हे चालू आहे सगळं. शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सध्या तर आनंद वाटून घेऊ नये. उलट हे सध्या आपल्याला खरेदी करायची आहे साखर, त्यामुळे आपल्या खिशातून पैसे जाणार आहेत आणि ह्या बाकीच्या लोकांना काय वाटते की शेतकऱ्याचे चांगले दिवस येतील. तर असं मला तर वाटत नाही होईल म्हणून.